Next point, explanation of formation of drops and bubbles. Here we consider a bubble or drop if inside and outside pressure is considered, then always inside pressure is greater than outside pressure. Here we consider a spherical drop. Pi is the pressure inside the drop. PO is the pressure outside the drop. आता इथे PI greater than PO असल्यामुळं जे एक्सेस प्रेशर आहे किंवा या दोन्ही मधला जो प्रेशर डिफरन्स आहे तो आपण घेणार आहे PI मायनस PO. आता जर स्मॉल r ही आपण त्या ड्रॉपची रॅडियस कन्सिडर केली आणि त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, या ड्रॉपची जी रॅडियस आहे ती इन्क्रीज केलेली आहे, इन्क्रीजेस टू डेल्टा r और r टू r प्लस डेल्टा r. आता इथे जेव्हा आपण प्रेशर रॅडियस इन्क्रीज करणार आहे त्यावेळी याच्या आतमधलं असणारं प्रेशर हे नियरली कॉन्स्टंट राहील अशी आपण रॅडियस कन्सिडर करतोय, इन्क्रीज करतोय, म्हणजेच डेल्टा r हा स्मॉल असायला पाहिजे. आता ज्यावेळी रॅडियस r असेल तेव्हा या ड्रॉपचा जो सरफेस एरिया आहे तो A1 इज इक्वल टू काय असेल 4πr², सरफेस एरिया ऑफ स्फिअर घ्यायचं आहे. आता ज्यावेळी आपण रॅडियस इन्क्रीज करू त्यावेळी जो फायनल सरफेस एरिया आहे तो असेल A2 इज इक्वल टू 4π आणि आरच्या ऐवजी काय येणार इथे r प्लस डेल्टा r ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं इन्क्रीज केलेला जो सरफेस एरिया आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला इनिशियल आणि फायनल याच्यामधला डिफरन्स घ्यावा लागेल, म्हणजेच इन्क्रीज इन सरफेस एरिया डेल्टा ए इज इक्वल टू A2 मायनस A1. आता A2ची व्हॅल्यू आहे 4πr प्लस डेल्टा r ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इथे 4πr² सबस्टिट्यूट केलं, या दोन्हीमधून 4π कॉमन निघेल, त्यामुळे ब्रॅकेटमध्ये राहणार आहे r प्लस डेल्टा r ब्रॅकेट स्क्वेअर मायनस r² विच इज इक्वल टू 4π r² प्लस 2r डेल्टा r. हा ब्रॅकेट आपण एक्सपांड करतोय, r² प्लस 2r डेल्टा r प्लस डेल्टा r² मायनस दिस r². This r² gets cancelled. We get 4π in bracket 2r delta r plus delta r². If we multiply it by 4π, then 4π here 2r delta r means 4 into 2, 8πr delta r plus 4π delta r². Here to remain pressure constant inside drop, त्या ड्रॉपमधलं प्रेशर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी जी रॅडियस आपण इन्क्रीज केलेली आहे ती आपण स्मॉल घेतलेली आहे, त्यामुळे डेल्टा आर जर स्मॉल असेल तर त्याच्या हायर ऑर्डर टर्म्स ह्या निग्लेक्ट करायच्या आहेत, म्हणजे डेल्टा r² आपण निग्लेक्ट करणार आहे, म्हणून 4π डेल्टा r² ही टर्म ही निग्लेक्ट करायची आहे, म्हणजे आपल्याला इन्क्रीज इन सरफेस एरिया मिळेल डेल्टा ए इज इक्वल टू 8πr डेल्टा r. आता ज्यावेळी आपण हा सरफेस एरिया इन्क्रीज करणार आहे त्यावेळी आपल्याला काहीतरी वर्क करावं लागेल आणि इथं या ड्रॉपला जे सरफेस टेन्शन असेल त्याच्यामुळं असणारं जे वर्क आहे, तर आपण सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी याच्यामधलं रिलेशन बघितलेलं होतं. वर्क डन dW इज इक्वल टू T इंटू dA, दॅट इज surface tension into increase in surface area. So we consider here work done dW is equal to surface tension into increase in surface area delta A. Therefore we get dW is equal to, if we substitute delta A, 8πr delta r into T. Now डेल्टा आर हे काय इन्क्रीज इन रॅडियस आहे, म्हणजेच इथं आपण डिस्प्लेसमेंट केलं, मग जर डिस्प्लेसमेंट केलं असेल तरी आपण वर्क करतो, मग जर फोर्स F असेल तर वर्क इक्वल टू काय घेणार आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट किती केलेलं आहे आपण डेल्टा आरनी, त्यामुळे dW इज इक्वल टू F इंटू डेल्टा आर असेल. आता याच्यामध्ये F आपल्याला कॅल्क्युलेट करायचे,
त्याच्यासाठी प्रेशरची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आता इथे फोर्स आपल्याला काढायचं आहे, त्यामुळे हे जे एक्सेस फोर्स आहे इक्वल टू काय असेल, एक्सेस प्रेशर इंटू सरफेस एरिया. एक्सेस प्रेशर आहे PI मायनस PO 4πr². Therefore, if we substitute value of F, then dW is equal to PI minus PO 4πr² delta R. Now equating this equation 1 and equation 2, we get 8 pi R delta R into T from equation 1 is equal to PI minus PO 4 pi R² delta R from equation 2. Here pi gets cancelled, 1 R from here gets cancelled, delta R gets cancelled. Here remaining is 8T, which is equal to PI minus PO into 4R. Now from this we can calculate PI minus PO is equal to 8T by 4R or 2T by R. Now this formula PI minus PO is equal to 2T by R, it gives excess pressure inside a drop. त्या ड्रॉपच्या आतमध्ये असणारं जे एक्सेस प्रेशर आहे ते आपल्याला डिटरमाइन करता येईल. PI minus PO is equal to 2T by R. आता हे जे एक्सेस प्रेशर किंवा हे जे डेरिवेशन आपण बघितलेलं आहे त्यालाच लाप्लासिस लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन असं सुद्धा म्हणतात. त्यामुळे जर क्वेश्चन विचारला गेला डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर लाप्लासिस लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन, त्यावेळी तुम्हाला एक्सप्रेशन लिहिता यायला पाहिजे. तर PI मायनस PO इज इक्वल टू फॉर्म्युला मिळेल 2T by R. आता हे इन केस ऑफ ड्रॉप आपल्याला फॉर्म्युला मिळाला. जर आपल्याला बबलसाठी हा फॉर्म्युला डिराइव्ह करायचा असेल तर आपल्याला माहिती आहे बबल जर असेल तर बबलला 2 सरफेसेस असतात, एक वरचा आणि खालचा. ते दोन्ही सरफेसेस एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील. त्यामुळे इन्क्रीज इन सरफेस एरिया घेत असताना दोन्ही सरफेसचा एरिया घ्यावा लागेल. त्यामुळं फक्त या डेल्टा एची जी व्हॅल्यू आपण वरती काढलेली आहे त्याला 2ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 16 पाय R डेल्टा R मिळेल. परत आपण सेम प्रोसिजर फॉलो करणार आहे. परत इथं DW सेम असेल, इथे फक्त 8च्या ऐवजी काय होणार आहे 16 होईल. हे दोन्ही इक्वेट करायचे आणि आपल्याला फायनली जे इक्वेशन मिळेल ते असेल PI मायनस PO इज इक्वल टू 4T by R. किंवा 2 सरफेसेस असल्यामुळं इथं 2च्या ऐवजी इथे काय घ्यायचं 4 घ्यायचं. 4T by R हे इक्वेशन असेल एक्सेस प्रेशर इनसाइड अ बबल. तर बबल असेल किंवा सोप फिल्म असेल तर दोन्हीसाठी 2 फ्री सरफेसेस असतात. हे लक्षात ठेवायचे कारण प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ते यूज करायचं.